लास्ट इयर गोल्ड क्लब मध्ये ते क्वालिफाय झाले आणि या वर्षी डायरेक्टर क्लब मध्ये युरोप साठी क्वालिफाय झाले. त्याच्यानंतर इंटरनॅशनल ट्रिप क्वालिफाय ज्या करायच्या होत्या, जेवढ्या ट्रिप्स आल्या तर व्हिएतनामची ट्रिप आली, अल्मॅटीची आली, बँकॉक मला 2 वेळेला झालं. तर सरांच्या ह्या ट्रिप्स या झालेल्या आहेत ऑलरेडी या 2 वर्षांमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढ्या कॉन्टॅक्ट आहेत प्राईजच्या आताही आलेली कॉन्टॅक्ट त्याच्यामध्ये पण त्यांनी क्वालिफिकेशन केलेलं आहे. एकही कॉन्टॅक्ट मिस झालेली नाही. काय म्हणालो मी तुम्हाला? सिंपल एकही कॉन्टॅक्ट त्यांनी मिस केली नाही जेव्हापासून ते सिस्टम मध्ये आले. तर ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्याकडनंच आपल्याला समजून घ्यायचं आहे की ही कॉन्टॅक्ट कशा पद्धतीने क्वालिफाय करतात, त्यांनी काम मॅन्युअल काउन्सिल वरती किंवा कुठल्या कॉन्टॅक्ट वरती कशा पद्धतीने केलंय, त्यांचं अर्निंग कसं वाढत गेलेलं आहे. मधल्या काळात माझ्याशी ते बोलले की मी आता विचार करतो की फुल टाइमच काम करतो याच्यामध्ये. म्हणजे ही थिंकिंग त्यांची झाली. म्हणजे जो माणूस पार्ट टाइम काम करणार होता तो काय करतो, विचार करतो आता फुल टाइम. ओके, यांच्या पाठोपाठ आपल्याकडे द्रविड पण आहे, धोनी पण आहे, असे बरेच प्लेयर नंतर मी पुढे आणणार आहे. त्यांचं इंट्रोडक्शन मी करणारच आहे, लक्षात घ्या. पण आपल्या जो विराट कोहली आहे ते विराट कोहली करणं आपण थोडंसं समजून घेऊ की अॅन्युअल काउन्सिल कशा पद्धतीने क्वालिफाय करता येईल. तुम्हाला पण निश्चितपणे माझ्याकडनं ऐकण्यापेक्षा त्यांच्याकडनं क्वालिफाय त्यांच्याकडनं ऐकलेले जास्त भेटेल. सो सर मी तुम्हाला स्क्रीन लावून देतो. ओके, पहिल्यांदा तुम्ही तुमचं काय मनोगत व्यक्त करा. सर या स्टेजवर. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला आर्थिक सुबत्ता घेऊन यावं. आर्थिक सुबत्ता म्हणजे काय, खूप पैसे तुमच्याकडे आले आणि आजच्या घडीला पैसा म्हणजे सर्वस्व आहे, शक्य आहे. का करावं हा सगळ्यात महत्त्वाचा. मी ज्यावेळेस एंट्री केली सरांना भेटलो आणि केअरच्या संदर्भात 1 महिना स्टडी केला तर मला असं लक्षात आलं का आपली सर्व स्वप्न या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. मी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये काम करतो गेले 20 वर्ष, पण मला कधीच परदेशात जाण्याचा योग आला नाही. केअरने मला किती वेळा नेलं तुम्ही पाहिलं. केअर मधून जे कमिशन येतं त्या बेसवर मी पुण्यामध्ये 2 फ्लॅट सुद्धा बुक केले. आणि माणसांचा जो संचय त्यांचा आपण सत्कार या ठिकाणी करतोय. आज आपल्या आजूबाजूला 1000-500 लोक असतात. असा एकही व्यक्ती नाही का त्याला आपण आपलं प्रॉडक्ट देऊ शकत नाही. जो व्यक्ती आपल्या समोर बसतोय त्याचा मेडिक्लेम असू द्या पण त्याचा टॉपअप नाही, त्याच्या काय ऍक्सिडेंटल पॉलिसी नाही. म्हणजे प्रत्येक कस्टमर आज आपला आहे. फक्त तुम्हाला त्याच्यापाशी बसायचंय, 10 मिनिटं त्याचं ऐकायचंय आणि अर्धा तास तुम्हाला त्याला द्यायचा आहे. तो परत मग तुमचाच होतोय. खूप म्हणजे सिस्टमॅटिकली केअर मधून आपल्याला मिळतंय. त्याच्यामुळं माझी सर्व स्वप्न या ठिकाणी पूर्ण झाली. तुमची सुद्धा स्वप्न या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. आजचा घडीला बिगर इन्व्हेस्टमेंटचा हा व्यवसाय आहे. आज माझ्याकडं शेती आहे, बाकीची प्रॉपर्टी आहे, पण त्याला कष्टाने मला तो उभं करावं लागलं आणि त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर पण तेवढाच आहे. माझी आज जांभळाची बाग आहे, युट्यूबला तुम्ही सर्च करू शकता. 6 वर्षानंतर त्याला फळं येतात, 6 वर्षानंतर. पण 6 वर्ष कष्ट करावं लागतात. आणि ज्यावेळेस फ्लॉरिंग आहे आणि हार्वेस्टिंग जून-जुलैला होतं तर हे 5-6 महिने सुद्धा खूप स्टँड बाय राहावं लागतं. का कष्ट तेवढे त्या ठिकाणी आपल्याला करावं लागतात. पण केअर मध्ये तसं नाही. तुम्हाला काय रिस्क नाही, टेन्शन नाही, फक्त काम करायचंय. आणि आता आपले काम करायचे दिवस आहे. नंतर रिटायरमेंटच्या वेळेस बसून पैसा मिळणार आहेच आहे, पण आताच तो पैसा तुम्हाला मिळतोय. त्याच्यामुळे फुल डेडिकेशननी तुम्ही या ठिकाणी काम केलं तर माझ्यासारखं आदरणीय तन्ना सरांसारखं सुद्धा तुम्ही सगळ्या गोष्टी या ठिकाणी अचीव करू शकता. तसं तुम्ही फिलिंग येऊ शकतो. तुम्हाला काम आपण का करायचं हे तुम्हाला सांगितले. आता कसं करायचं हा मी काम कसं करतो. आता अॅन्युअल काउन्सिल आलेली आहे. मिड टाइम मध्ये पण येत असतात. डायरेक्ट कॉल कधीच क्लोज होत नाही.